बातमी आमदार रोहित पवार यांच्या संदर्भात. रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण रोहित पवार यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. बारामती ॲग्रो कंपन्यांवर याआधी ईडीनं छापे टाकले होते, त्यानंतर आता त्यांना नोटीस बजावली आहे. चौकशीसाठी 24 जानेवारीला हजर राहण्याचा निर्देश त्यांना देण्यात आलेला आहे. सोबतच रोहित पवार यांना ईडी कडून आता चौकशी केली जाणार असं बोललं जात आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामती ॲग्रो कंपन्यांसंबंधित ऑफिसेसवर याआधी सुद्धा ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावलेली आहे. जानेवारीपर्यंत रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांवर आता ईडी कडून चौकशीचा ससेमिरा सुरू असल्याचं दिसतंय. राजन साळवी यांची सुद्धा एसीबी द्वारे चौकशी करण्यात आली, तर आज रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर. नवनाथ, काय नेमकी ही नोटीस आलेली आहे आणि या संदर्भात रोहित पवार यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच रोहित पवार यांना ईडीने हजर राहण्याची नोटीस बजावलेली आहे. 26 जानेवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. याआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून शरद पवारांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. तसेच त्यांच्या नुकत्याच बारामती ॲग्रोशी संबंधित असलेल्या कारखान्यावर देखील ईडीने छापेमारी केलेली होती आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रे जी आहेत ती जप्त केलेली होती आणि त्याच अनुषंगाने रोहित पवार यांना आज ईडीने 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समज दिलेले आहे. मात्र यावर अद्याप तरी रोहित पवारांकडून कुठल्याही अजून उत्तर त्या नोटीसला अजून दिलेलं पाहायला मिळत नाही. धन्यवाद नवनाथ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.